चमत्कार बघायला मिळाला, तसा ह्या निवडणुकीत होईल का? ते फक्त लाडक्या बहिणीचा नाही, लाडक्या बहिणीच्या बरोबर लाडके भाऊ आहेत, असंख्य तरुण आहेत, यांना अनेक योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे चमत्कार म्हणण्यापेक्षा आम्ही केलेली कामं आहेत ती लोकांच्या समोर आपल्या पक्षाने केली कामं आहेत, हे निश्चित आपल्याला विजयापर्यंत येतील. या निवडणुकीत तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं का? म्हणजे ह्याची मला सवय आहे, मला नेहमीच एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात, कारण मी माझ्या कार्यकर्त्यासाठी लढतो. एखादी गोष्ट आपल्याला पटली, आपल्या पक्षाच्या विचारधारेमध्ये बसली, तर निश्चित आपण त्या ठिकाणी समजत होतो. असं नाही आहे की मी आणि पी.जी. शिंदे आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून गगनबावड्यामध्ये केएसआरना चोगले भाजपचे उमेदवार आहेत. मी तुम्हाला सांगतो, जी खरी जुनी भाजप आहे त्यांची आमची युती झाली. जी जुनी राष्ट्रवादी आहे, जी आता आलेली राष्ट्रवादी प्रवेश केलेली नव्हे, ती जुनी राष्ट्रवादी माझ्या विधानसभेच्या विजयामध्ये त्या राष्ट्रवादीच्या असंख्य लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे. त्यामुळे मला निश्चितपणे ही सगळी मंडळी घेऊन आम्ही बरोबर जाईल. दोन्ही जिल्हा परिषदमध्ये आमची विजय, बेसंगी मतदारसंघात भाजपवर लढतोय आणि असं मध्ये आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर. नवीन विकासाचं विजन कसं असणार आहे आता इथून पुढे? प्रत्येक गावाचा आम्ही डीपीआर प्लांट वेगवेगळे विकास कामं करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याला घेऊन ग्रामीण स्तरावरील ग्रामीण भागातील गावगाड्याचे जे कामकाज आहे ते या ठिकाणी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पंचायत जेपी मध्ये चालते. त्या ठिकाणी त्यांना मास्टर प्लॅन करून आम्ही जिल्हा परिषदमध्ये घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना आहे की आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे, त्याच्याबरोबर घनकचऱ्याचा प्रकल्पाचा प्रश्न आहे. हे प्रश्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण शासनाच्या जागे देऊन 4 गावामध्ये घनकचरा प्रकल्प करावा अशा पद्धतीने आम्ही सूचना करतो. आपण येताना हायवेवर बघत असत की हॉटेलचा घनकचरा हे सगळ्यात जास्त आहे. आपण रस्त्यावर पडलेला घनकचरा आहे, त्याचबरोबर त्या कचऱ्यामुळे जे वाया गेलेलं अन्न धान्य शिळं असतं ते रस्त्यावर हॉटेलचा कचरा होतो आणि मग तिथं अनेक श्वान त्या ठिकाणी कुत्री येतात आणि त्या लोकांना आज त्याचा अपाय व्हायला लागलाय. त्यामुळे या सगळ्यांना कचरा उठवणं हे सगळ्यात प्रधान. धन्यवाद सर.